अध्यक्ष खजाना पटेल साहेब या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडी जनरल ट्रान्सपोर्ट कामगार युनियनच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत। धन्यवाद। तर पटेल साहेब आपल्या थोडे दोन शब्द बोलतील। त्या भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद आज या ठिकाणी श्रद्धाय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये कामगार युनियन तयार झालेली आहे। आणि या कामगार युनियन आम्ही कमीत कमी 1990 पासून आमचा स्वप्न होता की या ठिकाणी बाबासाहेबांची युनियन यायला पाहिजे। आम्ही बऱ्याच कामगारांना बोलत होतो, तुम्ही बाळासाहेबांची युनियन आणा, की समोर बसलेले आमच्याला विचारा। आम्ही बोलत होतो की बाबासाहेबांची नातवाची इथं युनियन आणा तुम्ही, आणि बाबासाहेबांची युनियन इथं असू द्या, तरच तुम्हाला न्याय मिळेल, नाहीतर हे महापालिका तुम्हाला अजिबात न्याय देणार नाही। ही माझं पहिला सर्व कामगारांना बोलत होतो। आणि दुसरी गोष्ट सांगत होतो, तुम्ही आयरे घरे नत्तू खरे यांची युनियन करू नका। हे काय युनियन बरेच झालं तुमच्या। युनियनचा लीडर काय करतो, येतो तुमच्यासारखे लोक गोळा करतो, पावत्या फाळतो आणि वर जाऊन सेटलमेंट करतो, आणि तुम्हाला तसंच करतो। तुमचे कामच होत नाही। ही नवी मुंबई महानगरपालिका याचा जन्म माझ्यासमोर झाला 1992। या महापालिकेचा जन्म माझ्यासमोर झाला 1992 ला। त्याच्यानंतर आपले सफाई कामगार आजपर्यंत मेहनत करतात, रब राबतात। इथं ठेकेदार पद्धती आहे, कामगार असतात 14 आणि बिल काढतात 35 माणसाचं। किती माणसाचं बिल काढतात? काय नगरसेवकाच्या घरी, काय सभापतीच्या घरी हे आमच्या मायमाऊल्या त्यांचे भांडे घासायचे, त्यांच्या घरात झाडू मारायचं, ही काम करत होते। आमच्या तुरब्याला पण बघितले, पण आता त्या बंद झाली प्रथा। आता झाली की नाही झाली बंद? कारण माझा सफाई कामगार आहे, शहराची सफाई करण्यासाठी आलाय, त्या नगरसेवकाच्या घरी धुणं भांडे करायला ही प्रथा होती। त्यानंतर मी आम्ही बोललो की बाबानो, तुम्ही या सर्व युनियन सोडा आणि बाबासाहेबांच्या घराण्याला पकडा। आमची विनंती होती, त्या देर झालं, उशीर झालं, पण शेवटी तुम्ही बाबासाहेबांचा वंशाचा हात पकडलं, चांगलं काम केलं। बाबासाहेबांची नातवाची युनियन इथली या ठिकाणी सेटलमेंट होत नाही। बाबासाहेबांचे नातू आणि त्यांचे युनियन कामगार लीडर सेटलमेंट करणार नाही, ही मला गॅरंटी आहे। कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यामध्ये 89 पासून मी काम करतोय, अजून मी काम करतो। मी बाबासाहेबांच्या नातवाचा आदर करतो। मी मोप आता सध्या घरात संघर्ष समितीचं काम करतो, परंतु ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्हाला त्यांचा आदर, आम्ही त्यांचा आदर करतो। मित्रांनो, तुम्हाला जर खरी लढाई लढायची असेल तर नव्या मुंबईतली जेवढे कामगार आहेत सर्वांनी एकत्रित या आणि वंचित बहुजन आघाडीच्या कामगार संघटनेमध्ये सामील व्हा आणि एक मोठा आंदोलन करा। आज तुम्हाला 30 वर्षे झाले परमनंट केलेलं नाही, तर हे बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मला खात्री आहे। कारण बाळासाहेब आंबेडकर अजिबात सेटलमेंट नाही। पण एवढंच आहे की आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करावा लागतो, साहेबांना कळावं लागतं। मी तर बोललो साहेबांना, सुजातादाला सोमवारी आणा इथं, जर तुमचं काम या 2-3 दिवसात जर नाही झाला तर सुजातादाला इथं आणा, आपण सर्व नवी मुंबई इथं जमा करू। कसं तुमच्या मागण्या मान्य होत नाही ती बघू आपण। बाळासाहेबांनंतर सुजातादा खंबीर नेतृत्व आहे। तुम्ही पाहिलं औरंगाबादला, पाहिलं की नाही पाहिलं सर्वांनी? पुण्याच्या कार्यालयासमोर मोर्चा घेऊन गेले, किती पोलीस होती त्या ठिकाणी, मोर्चा काढला का नाही काढला? ही बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचं काम आहे। तुमच्याशी गद्दारी कधीच होणार नाही, और तुम्हाला न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही। मी आज कामगारांना एवढीच विनंती करतो, बाकीचे जे कामगार आहेत आपले, त्यांनी सुद्धा या वंचित बहुजन आघाडीच्या कामगार संघटनेबरोबर आपलं नाव नोंदवा आणि त्यांची मेंबरशिप घ्या आणि त्यांच्यासोबत तुम्ही कामाला लागा। बघा तुमचं काम होत कसं नाही। एक मुठ्ठी एक हाती आपली सत्ता असायला पाहिजे, सर्व कामगार आपल्या बाजूला असायला पाहिजे होते।
म्हणजे कसं होतं, आपला निर्णय हा 100% आपल्या बाजूला लागतो. हे लोक काय करतात, ठेकेदार लोक सुद्धा आपल्याला त्रास देतात. जर आपण युनियनचं काम करायला लागलो की आपल्याला त्रास देतात, घरी बसवते. हे अशी कामं आपल्यावर अन्याय होतो म्हणून कामगार घाबरतो. जर तुम्ही बाबासाहेबांच्या घराण्यासोबत राहिलं तर आपण ठेकेदाराला सुद्धा घाबरायची गरज नाही. आपल्याला ठेकेदार आपल्या डोक्यावरची मलाई खातो, जसं दूध तापतो मलाई येते, तशी ठेकेदार तुमच्या टाळूवरची मलाई खाऊन आपलं पोट भरतोय. त्याला जर तुम्हाला खरोखरच विरोध करायचा असेल तर सर्व कामगार एकत्रित होऊन आपलं काम करून घ्यावं लागेल. जर तुम्हाला 5 वर्षाच्या आत बाळासाहेबांनी जर परमनंट नाही केलं तर मग तुम्ही म्हणणार एक मुसलमान आलता इथं आणि त्याने बोलून गेलता की असं बाळासाहेब काम करून देते तुमचं, तुम्हाला ती आठवणी. म्हणून सर्व नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत जेवढे आपले सफाई कामगार आहेत तेवढ्यांनी एकत्रित या आणि एक ठिकाणी एका छत्रीखाली या. तुमचे काम कसं होत नाही ती बघा. आज काय युनियन बनवायला लावणारी हेच अधिकारी आहेत, या युनियन मध्ये नको ह्या युनियन मध्ये. आपल्याला सोबत कोण आणतात, हेच अधिकारी आणून देते, ही शेट लोक आणून देते. आपल्याला काय करतात, असंघटित करते. आपण संघटित होत नाही. बाबासाहेबांनी म्हणलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलोय, आपण डॉक्टर इंजिनियर झालोय. आज आपली चांगल्या पदावर आपली पोरं आहेत. शिकलो आपण, संघटित व्हा. आज आपण संघटित पण झालोय. आज संघटित झालेत का झालेत. ज्यावेळेस संघर्ष करायची वेळ आली तर बाळखंड माझा पाय ओढतोय, मी बाळखंडाचा पाय ओढतोय. संघर्ष फक्त आपण एकमेकाच्या संघर्ष होता. आपला संघर्ष आपण मिळून आपण मनुवाद्याबरोबर, जो आपलं काम करत नाही, जो आपल्याला न्याय देत नाही, त्याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायला पाहिजे. आपसामध्ये संघर्ष अजिबात करू नका. बाबासाहेबांचे 3 मूल मंत्र आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुम्ही शिकले, संघटित झाले, संघर्ष करताना फक्त आपापल्यात करू नका. कुठंतरी एका छताखाली या, खाली मान घाला, खाली डोकं करा आणि विचार विनिमय करा आणि मग आपल्या हातावर उपसा आणि ह्या महापालिकेबरोबर लढा. जर तुमचं काम झालं नाही तर मला बोला. हे होणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, आज आमचे 25 वर्षापासून जशी महापालिकेचा हॉस्पिटल चालू झाला तेव्हापासून शिर्के साहेब माझे मित्र आहेत. त्यांना मी फोन केलो की साहेब आमचं उपोषण चालू आहे, साहेब मी येतो, आज जुम्मा आहे माझा, मी दुपारून तुम्हाला भेटतो. मी आलो, साहेबांना भेटलो, तुमची खंत मांडली. या ठिकाणी तुमचे 2 विषय बाकी आहेत. समान काम समान वेतन लागू करावे. ही महापालिका जोपर्यंत तुम्ही बाळासाहेब तिथं महापौर बसवत नाहीत तोपर्यंत हे तुमचं काम होणार. याला उशीर लागेल. राहिला दुसरा काम बोलले ते आपला मीनाताई ठाकरे मध्ये जो अधीक्षक त्याला निलंबित करा, ते मागं पुढं घ्यायला लागले. जोपर्यंत तो बाहेर त्याला निलंबित करणार नाही तोपर्यंत तो हलणार नाही. ही भूमिका आमच्या कामगारांना घेतलेली आहे. तर या महापालिकेनं लवकरात लवकर त्या अधीक्षकाला निलंबित करावा, त्याची जागा खाली करावी आणि दुसरा तिथं बसावा. तेव्हाच हे आंदोलन कॅन्सल. समान काम समान वेतनासाठी आम्ही मोठा लढा लढू. जेवढे महानगरपालिकेचे ठेकेदार पद्धतीचे कामगार आहेत सर्व कामगाराला आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणू आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊ आणि एकत्रित झाल्यानंतर आपला समान काम समान वेतन आपल्याला मिळेल किंवा आपल्याला परमनंट केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं तर आयुष्य गेलं, आता कमीत कमी तुमच्या मुलाबाळाचं तर आयुष्य चांगलं होऊ द्या. सर्व कामगारांनी एकत्रित यावा एवढंच मी आजच्या दिनी तुम्हाला या ठिकाणी बोलतो. तर घरात संघर्ष समिती उपाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो. कधी बी काय असेल तर आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या महापालिकेबरोबर लढायला मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आमच्या कामगारांना